कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या नासा आणि इस्रो निवड परीक्षेत खेड तालुक्यातून सवेणी नंबर 1 तालुका खेड शाळेतील यशस्वी चव्हाण अदिती पवार यांची नासा दौरा आणि इस्रो संशोधन केंद्र दौऱ्यासाठी निवड झाली आहे। तसेच हर्षद कोंडळकर याची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली आहे। खेड तालुक्यातून एकूण 6 मुलांची निवड करण्यात आली आहे। अवघ्या 13व्या वर्षी अमेरिकेला जाण्याचं भाग्य या मुलांच्या मेहनतीने त्यांना मिळालं आहे। याचं सर्वत्र कौतुक होत आहे। या तीनही मुलांना मुख्याध्यापक गोपाळ जाधव, विज्ञान शिक्षक एकनाथ पाटील, गणोजी माने, स्मिता शिंदे, अजय महादे यांचं मार्गदर्शन लाभलं। शाळा व्यवस्थापन अध्यक्षा रश्मी गुजर, सरपंच उमेश देवरुखकर, शिक्षणप्रेमी विजय निकम आणि युवराज गुजर यांनी शाळेत जाऊन मुलांना पेढे भरवून आनंद केला। या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी विजयबाई, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले, हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड यांच्यासह सवेणी गावातील ग्रामस्थ तसेच खेड तालुक्यातील शिक्षकांनी सर्व मुलांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले। मी आदिती नागेश पवार, माझी रत्नागिरी जिल्ह्यातील नासा इस्रोसाठी निवड झाले आणि आता मला अमेरिकेला जायला भेटणार आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे। आमचे मार्गदर्शक शिक्षक पाटील सर, माने सर, महादे सर, शिंदे मॅडम, जाधव सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले आणि आमच्या घरात आणि मला सरांना खूप आनंद झाला आहे। मी यशस्वी प्रदीप चव्हाण, माझी इस्रो नासा यासाठी निवड झाली आहे आणि मी अमेरिकेला जाणार याचा मला खूप आनंद झाला आहे। या सर्व परीक्षेसाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक पाटील सर, माने सर, शिंदे मॅडम, महादे सर, जाधव सर या सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले। जर आम्हाला मार्गदर्शन मिळाले नसते तर आम्ही नासा इस्रो या परीक्षेमध्ये अमेरिकेला जाऊन असलो असतो किंवा या परीक्षेमध्ये आम्ही पास होऊ शकलो नसतो। आणि आमच्या सरांनी आम्हाला एकच सांगितलं की अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि आम्ही पण सातत्य ठेवलं आणि खंड पडू दिला नाही। आणि आमच्या सरांनी रविवारी सुद्धा आमचा अभ्यास घेतला आणि दिवाळीमध्ये सुद्धा अभ्यास घेतला आणि आम्ही जे पास झालो किंवा आम्ही अमेरिकेला जातोय याचे सर्व श्रेय आमच्या सरांना जाते। मी हर्षद कोंडळकर, माझी निवड इस्रोसाठी झालेली आहे। मी रत्नागिरी जिल्ह्यातून बेंगलोरला जाणार आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो। मी अभ्यास केल्याने मला चांगलेच फळ भेटलेले आहे। माझे मार्गदर्शक पाटील सर, महादे सर, माने सर, शिंदे मॅडम आणि जाधव सर यांचं खूप मला मार्गदर्शन मिळालं। जाणू विज्ञान अनुभव विज्ञान हा जिल्हा परिषदेचा एक अतिशय आगळावेगळा असा प्रोग्राम आणि या उपक्रमामध्ये आपल्या शाळेतील इयत्ता 5वी ते 7वीचे विद्यार्थी प्रवेश झाले होते आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या प्रकारे फोकस करून चांगल्या प्रकारे त्यांची तयारी करून घेऊन केंद्रस्तरीय परीक्षेमध्ये तालुकास्तरीय परीक्षेसाठी 8 विद्यार्थ्यांचं निवड झाली आणि तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे 3 विद्यार्थ्यांची निवड झाली। या 3 विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणाले तर अतिशय परिश्रम, कष्ट आणि अभ्यास करणारे असे हे 3 विद्यार्थी। त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अधिक लक्ष देऊन मी माझे सहकारी पाटील सर, आमच्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक महादे सर, शिंदे मॅडम, आमचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी चांगल्या प्रकारे सर्वांनी मी लक्ष देऊन या विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर जी सादरीकरण, मुलाखत आणि प्रात्यक्षिक परीक्षा होती त्या परीक्षेसाठी आम्ही त्यांना घेऊन गेलो आणि तिथे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची चमक दाखवली आणि त्या 3 विद्यार्थ्यांची नासा आणि इस्रो या दौऱ्यासाठी निवड झाली। ही खरं तर ग्रामीण भागातील शाळा आणि या शाळेतील विद्यार्थी आज अमेरिकेला जात आहेत। इस्रो ही अंतराळ विज्ञान संस्थेची पाहणी करण्यासाठी जात आहेत। ही खरंच आमच्यासाठी आणि आमच्या गावासाठी, शाळेसाठी अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे। आपल्यासमोर बोलताना मला खूप आनंद होतोय कारण आमच्या 6वी नंबर 1 शाळेचे नासा इस्रो परीक्षेची जिल्हा परिषदेने घेतली होती। रत्नागिरी जिल्हा परिषदेचा एक अतिशय चांगला उपक्रम मुलांसाठी 5वी ते 7वी हा घेतला आणि या उपक्रमासाठी माझ्या शाळेतील 3 विद्यार्थी सिलेक्ट झाले, त्यातले 2 विद्यार्थी खेड तालुक्यातून नासासाठी आणि इस्रोसाठी सिलेक्ट झालेले आहेत। ते अमेरिकेला जाणार आहे, याचा खरं तर आम्हाला खूप आनंद झाला आहे। आणि 6वीत आमचा एक हर्षद आहे, तो इस्रोला जाणार आहे, तोही विमान प्रवास करणार आहे। आयुष्यात आम्ही कधी विमानात बसलेलो नाही, पण मुलांच्या कष्टानं
ते स्वतःच्या कष्टानं विमानात बसून प्रवास करणार आहेत. 7 समंदर पार करून ते अमेरिकेपर्यंत पोहोचणार. याचा आनंद इतका झाला होता. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी निकाल कळल्यानंतर आनंद व्हायला होता, पण सगळेच आम्ही रडायला लागलो. सगळ्यांचे डोळे आनंदासून भरून गेले. मुलांनाही वाटलं की आम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं. आम्हालाही वाटलं जे मार्गदर्शन केलं ते योग्य दिशेने झालं आणि मुलांचं यश हेच आमच्या जीवनाचं खरं तर सार्थक आहे असं मला वाटतं.